हो कुठे गेलते हो सोपान भाऊ? राजू लहान वाट पाहू राहिली तुमची. आणला का मग खर्रा? आणला काय? अरे आणला ना बा त्या खर्रा. काय राजा, अबे इकडे टेबल करणं पहिले का खर्राचीच पडली का तुले? अबे गड्डी पहिले टेबल करणं, हा मग खर्रा पाण्याचं पाहिजे. काय राजा, त्याला बी अलगच आकात चालू आहे. तिकडे बोंबलू राहिले ते 2 नंबरचा टेबल. जाईन त्या तिघाचा टेबल लावून देणं काय म्हणते तर. अधिक पापड नाही गेले त्याले, किती पापड सांगितले त्याले. किसना भाऊ तुम्हाला पहिले सांगितलं आपल्याला खर्रा 90 पहिले लागते कामाच्या पहिले, आणि कामाच्या नंतर आपल्याला पुरा पगार लागते. पहिले सांगणे आपल्याला तुम्हाला, नाही तर मी पहिलेच नव्हतं येत. पहिलेच बोली गेली ना मी. मग त्या हिशोबानं चाला ना, बोली गेली त्या हिशोबानं. पहिले खर्रा द्या, आता 90 द्या पहिले, आणि मग भाऊ तुमच्या कामाचं काय ते द्या. सोपान भाऊ 90 ना पहिले पटकन इकडे. पहिले तो 2 नंबरचा टेबल कर आणि मग 90 घे बाबू. अंगा फांगावर पडला एखाद्याच्या, बसू काय तुलेच पात मग? हा गिरायकी खराब करू का आमची वाली? चल कर जाय, पहिले 2 नंबरचा टेबल कर. जाय रे गड्डी, तेवढा टेबल करणं पहिले जाय. ऐकत जा थोडंसं. हा जातो चाललोच. त्याचे मसाला पापड घेऊन जा 3 पटकन या. जास्त टाइमपास नको करू तिथं. कसं आहे, पहिले पावटी दिली असती तुम्ही तर थोडीशी अंगात तरी आली असती. पटापट काम होऊन जात होतं. एक म्हणून दोन्ही टेबल मी सांभाळत होतो, पहिला नंबर आणि दुसरा नंबर. अरे गोष्टीचा बाजार कमी कर. 2 सांभाळणारा, पहिले हे एकटा सांभाळ, मग 2 सांभाळायच्या गोष्टी करतो. पहिले ह्या 2 नंबरचा सांभाळ तू, मग भाऊ. अरे दादा, इले आणलंच कायले फालतू? हा कायले आणलं इले डोकं दाबाले? अरे हा पुरा परेशान करून टाकते आपल्याला. काय करतं, इमर्जन्सीसाठी आणाच लागलं. धंद्याचा दिवस आहे ना, हा आणाच लागलं त्याला इमर्जन्सीसाठी. ते बी पहिले आणाच्या पहिले पावटी दिली त्याले. मग आता एक अधिक द्या लागते, आणि एक संध्याकाळी म्हणजे 3 पावट्या झाल्या. रोजंदारी आलं सांग. ओ मालक, एखादा इकडे तर पाठवा, इकडल्या टेबलावर. काही समजून नाही राहिलं राजू, किती वेळ तर बसला. एकच टेबल चालू आहे का तो पहिल्या नंबरचा? इकडे पाठवा ना बाबा, मसाला पापड नाही आला आधी. अरे बस हे काय तुमच्याच इकडे येऊ राहिलं होतं, तुमच्याच इकडे येऊ राहिला मसाला पापड. पाठवा लवकर पाठवा, जेवायचा टाइम झाला ना. पापडच नाही येऊ राहिला, जेवण कधी करा माणसानं? अरे बिंदात जा तुम्ही, बिंदात जा सर. बस 2 मिनिटात आला तुमच्या टेबलावर. अरे जाणार रे बा, जाणं गड्डी. आता तो इथं आल्यावर बी तू चालला नाही राजा. लहान राजा म्हणाव तुले, देतो ना बा 90. जाय सही तेवढा टेबल तर कर. हे पा सोपान सेठ, पापड घेऊन येतो त्याले. तोपर्यंत आपली 90 फिक्स पाहिजे आपल्याला, पहिले सांगू राहिलो. नाही तर आता जातो घरी मी. अरे जाय ना तर बाबा, देतो ना जाय. येईल नव्हतं आणायला पाहिजे किसनादा त्या. अरे हा गड्डी होय ना बाबा, आधी कोणी होय काय? पुरी परेशानी आणली. जाऊ दे ना, आणलं तर आता आलो ना, जाऊ दे. हो दादा, फॉर्च्युनर न कोण आलं बाहेर? फॉर्च्युनर उभी आहे बाबा, कोणाची होतं? वारकरी म्हणून लिहू नये त्याच्यावर. अरे हेच पहिला नंबर आणि दुसरा नंबरचा टेबल, ते झाले बा फॉर्च्युनरनं. बोन होय बाबा, फॉर्च्युनरनं आले. कुठचे VIP होय? असं कोणी राजनीतीतला, नाही तर बिझनेसमॅन, सर्वसामान्य माणूस घेऊ शकते का रे? अहो आले का सोपान भाऊ? काय राजू तुम्ही गेले आणि तमार गर्दी पडली गिराईकाची. सुचून नाही राहिलं, मी एकट्यानं हँडल केले म्हटलं एवढे मोठे गिराईक. का रे ते पहिल्या नंबरचा आणि दुसऱ्या नंबरचा टेबल लागले, कोण होय रे बा ते? फॉर्च्युनर आले म्हणते ते तर. पाहिजे बाबा, त्याला सर्व्हिस गिरवी चांगली देतो. पटापट दे जरासा. कसं आहे, आपल्याला थोडी माहिती कोण होते आणि काय होते. हा अरे काही नाही ना हो सोपान भाऊ, किसना भाऊ. अरे इच्छेच होईन ते जवळचे. अरे देशीच तर पिऊ राहिले ते. फॉर्च्युनर वाले देशी पेते काय? देशीच ढकलू राहिले म्हटलं ते आले तेव्हापासून. मग काय सांगू तुम्हाला, देशीच्या पवे द्यायच्यापाशी. तुम्ही काय म्हणता, फॉर्च्युनर आले नाही आले, भाड्यानं आणले असं काही ना, मला तसंच वाटवलं. तुला माहिती आहे का, पक्क भाड्यानं आणलं. फालतू एखादा जण ऐकून घे, नाही तर भांडणं होईन ना. कायले राहू दे ना. मला तर वाटते का ते 10 रुपये बी टिप नाही देन त्याच्या तोंडावरून. घे काय काय ऑर्डर आहे सांग त्याचे. 4 मसाला पापड, आणखी लपेटा अर्धा किलोचा, आणि साधंच पाणी आहे, पाणी बॉटल नाही आहे. पाहिजे लक्ष ठेवतो बरोबर आहे. मग आखरी धांदल होते, एवढं खाल्लंच नाही, एवढं बिल कसं निघालं? कारण ते देशीच पिऊ राहिले, फिरायला नशेत. त्याला कॅमेऱ्यात दाखवा लागेल का काय माहित. लक्ष ठेवतो थोडंसा. 100% धांदलवाला काम आहे. पाहिजे ना तुम्ही, बिल द्यायच्या वेळेस पाहिजे फक्त कसे लिचाडी करतात ते. बोला सर, काय झालं? काय प्रॉब्लेम आला? पाठवलं ना तुमच्या टेबलवर मसाले पापड आले असेल ना. टेबल नंबर 1 वर एकदम तिखट भाजी, हा वराडी. 4 प्लेट मटण आहे त्याचं. पटकन बनवून द्या, थोडेसे गडबड करू राहिले. अरे त्याच्यासाठी नाही आलो होतो, आम्हाला कधी किचन पाहत आहे तुमचं. खरंच व्हेज वेगळा आहे, नॉन व्हेज वेगळा आहे काय तर? कसं आहे, आम्ही आहे शाकाहारी, ते आहे मांसाहारी. त्याच्यानं म्हणून राहिलो. आम्हाला पाच आहे राजू, दाखवून द्या आम्हाला. अरे बिंदात चालले जा, बिंदात चालले जा. कोणाला विचारू नका. पाहून घ्या तुम्ही, किचन मध्ये पाहून घ्या, सगळं वेगवेगळं आहे. ठीक आहे, पाहून घ्या ना तुम्ही, पाहून घ्या. अरे अजय यायला जाऊ दे जरे किचन मध्ये. अरे जाणं साहेब, बिंदात जा, पाहून घ्या, काही हरकत नाही. कोणीच काही म्हणणं नाही तुम्हाला. पाहून घ्या व्हेज नॉन व्हेज कसं काय आहे, वेगळं आहे का नाही आहे, पाहून घ्या अंदर जाऊन. हाय राजा, स्वच्छ काम आहे एकदम. आणि व्हेज नॉन व्हेज वेगवेगळं बनवतील का? आहे का? आहे क्वालिटी आहे का? इथं जास्त घनाना बी नाही येणार रे, बाकीच्या पेक्षा ते गिदाडा काम बी नाही येणार. नाली तिथं, जेवण तिथंच बनवू राहिले. इथं एकदम वेगवेगळं स्वच्छ काम दिसू राहिलं मला. याच्याच्यानंच लोक इथं एवढं पसंत करते नाही ना. नाही तर काय आहे, बाकीचं पायवर तिथंच नाली, तिथंच गयाटा, ते काय तालच राहते राजा. आहे पण आहे, मानलं राजू, नाव आहे तसंच आहे, अंबानगरी विलेज म्हणून आहे. पण आहे क्वालिटी बी आहे. व्हेज नॉन व्हेज खरंच वेगवेगळं बनते, म्हणा लागेल. स्वच्छ बी अंदर. नाही तर आम्ही बाकीचे पाहिले ना ढाबे, तिथंच नाली, तिथंच मच्छर उडू राहिले, पुरा गिदाळ खाणार आहे ते. जेव्हाचंही मन नाही करत किचन मध्ये पाहिलं तर. काय माय म्हणणं कसं आहे भाऊ, तुम्ही पैसे घेता ना, मग लोकांच्या जीवाशी नका खेळू. चांगलं द्या ना. लोक चांगलं खाली येऊ राहिले ना, तर चांगलं द्या ना. नाही सर, इथं तसं नाही आहे. इथं एकदम क्वालिटी आहे,
आणि पॉश काम आहे, त्याच्या जनाला गिरायकी तर एवढी येते आणि दूर दूर पर्यंत नाव काढते. हो रामभाऊ, टेबल नंबर 1 ची भाजी झाली का तयार? तिखट पाहिजे म्हटलं एकदम चरकी वरकी त्याले, वराडी लोक इथे. अरे बस झालीच आहे. बस होऊनच राहिली, आटपूनच राहिली. हे कोण आहे हो म्हटलं? हे तर दुबईच्या शेख सारखेच दिसू राहिले. दुबईहून आणले का बाबा आचारी? दुबईची नाही होय ते, त्याने याच्यासाठी असं डोक्याला बांधलं का ते केस नाही पडले पाहिजे ना जेवणात. हा प्रश्न मोठा निर्माण होते लोकायले, केस पडले का भाजी, म्हणून त्याच्यानं ते तसं बांधलं त्यानं. ते डोक्याचं जे होय ते वायसर होय ते कुकराचं, ते लावलं त्याने डोक्याले. तशाला कलाकार आहे ते आचारी. म्हटलं भाजी गिजी एकदम टॉप लेवलची बनवता बाबा, जसं नाव ऐकलं तशी. मटणाची तर बनवता म्हणते, पनीरचं बी पाहिजे आपल्याला तशीच एकदम टॉप लेवलची. अरे बिंदास राहा ना तुम्ही, भाजी नाही आवडली तर पैसे नका देजा, काही हरकत नाही, पण एकदम टॉप लेवलची भाजी खाऊ घालतो तुम्हाला. मटणाची भाजी होईल तुमची, अरे काही बिंदास राहा, एक नंबर भाजी आहे तुम्हाला बनवून. अरे नाही हो, मटणाची नाही होय, पनीरची भाजी होय आमची, एकदम सारखी मारकी बनवता मस्त तिखट. हा जबरदस्त पनीर वराडी. अरे मटणाची भाजी मला पाहिजे ना तिखटवाली, ते 1 नंबरच्या टेबलवरची होय, बनवा ना पटकन. काय ते गडबड करू आले तिकडे? हो साहेब, ते म्हटलं तुमच्या सोबत आले ते 1 नंबरच्या टेबलवर बसून आहे, ते धोती पैजामा घालून. कोण होय ते? लय उच्च काम दिसू राहिलं मला त्याचं. अरे कमिंग सून मध्ये होणारे खासदार आहे म्हटलं ते. कमिंग सून मध्ये मजाक थोडी आहे. अरे काय असे समजले का तुम्ही त्याले? खासदार आहे म्हटलं. अरे असं नस ना बाबा, खासदार फॉर्च्युनर घेऊन पहिलेच होय नाही आले, याच्या पहिले कोणीच घेऊन नाही आलं ना फॉर्च्युनर. स्विफ्ट डिझायर हे ते इर्टिगा हे नसतं आले. फॉर्च्युनर हे पहिलेच कस्टमर आहे म्हटलं, आमच्या हॉटेलवर आले. 100 एकर जमीन आहे म्हटलं त्याची, हायवेला लागून. सांगा 2 करोडाचा भाव चालू आहे. विचार करा आता तुम्ही काय संत. जवाई IPS आहे म्हटलं, दुसरा जवाई DSP आहे. काय कमतरता आहे? काय काय पैशाची कमी आहे? अरे हे एकच फॉर्च्युनर नाही आहे, कशा 5 घरी आहे, पोट्टाही पैसे आहे 2. मग अरे लय उच्च काम आहे त्याचं, तुम्हाला का माहित? पण ते राजे हो, एवढं उच्च काम आहे म्हणता, पण पिऊन तर ते देशीच राहिले हो. देशीच पिऊ राहिले ते, काय समजून ते? अजय भाऊ, आपल्या देशाचा ब्रँड आहे, ब्रँड तो ब्रँड असते. आता विदेशचे काही आले ब्रँड, आपल्या देशातल्या ब्रँडले भुलले लोक. तर तात्याचं काम तसं नाही आहे. तात्याचं काम कसं आहे, आपल्या देशाला समोर करा, आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था सुधारली पाहिजे, म्हणून आपल्या देशातल्या ब्रँडले चालवा, असं तात्याचं म्हणणं आहे. म्हणून ते दुसरी पेत नाही आणि त्याचे दोस्त मित्र दुसरी पेत नाही, पेते तर देशातलीच पेते, देशाचा ब्रँड चालवते, ते म्हणजे देशी संत्रा. आता ते तुम्हाला समजत नाही. हे गोष्ट बरोबर आहे तुमची भाऊ, हे तर 100% मी मान्य करतो. कारण जे देशीत मजा आहे ते विदेशीत मजा नाही. देशी आहे बाबा, कम पैशामध्ये बम. महाग झाली वाटते ना, म्हणते आता महाग झाली वाटते ना. 10 रुपयानं का 20 रुपयानं होतं? 20 रुपयानं महाग झाले तर काय त्याला महाग म्हणते काय? काही राजा ऑर्डर देऊन देऊ का म्हटलं आमच्या भाजीचा इथंच मग? का तिथं येसान तुम्ही घ्याले? अरे तुमच्या टेबल पाशी उभा आहे म्हटलं तो गड्डी, त्याला देऊन द्या तुम्ही ऑर्डर, काही लोड नका घेऊ, बिंदात चालले जा. पापड घेऊन उभा आहे तो. कुठे गेलते भाऊ? किती वेळची वाट पाहू राहिलो राजा, भूक लागून गेली, आले ना पापड? कुठे गेलते तुम्ही? अरे आम्ही गेलतो किचन पाले, आम्हाला पहिले किचन पाहायचं होतं. का ते साधं आणि मटणाचं वेगवेगळं बनते काय? मग पाहिलं नाही काय? कसं होतं सांगा बाबा पहिले. अरे वेगवेगळं बनते बाबा, आणि पॉश काम आहे एकदम थे पाहूनच मन भरलं माणसाचं. अरे इथं बाकीच्या सारखं दुप्पल भाजीचं काम नाही ना साहेब. बाकीच्या सारखं आहे काय एलीले बेल लावणं? इथं नाही आहे तसं, इथं अलग म्हणजे अलग. हो पहिले सांग ना, इथं रोज म्हटलं ते साहेब लोक जे होते ना, व्हेजवाले वेगळे येते, नॉनव्हेजवाले वेगळे येते, अलग अलग राहते म्हटलं सगळं. म्हणून तर हे दनादन चालते ढाबे, असेच थोडी आहे हे. कसं आहे, पाहून शंका केली तर बरं राहते. म्हणजे कसं आपण इकडून येतो लाईडा फॅमिली घेऊन, इथंच जेवते माणूस, ज्याला जे खायचं आहे ते खा बिंदास. बरं सांगा ना, ऑर्डर काय काय लिहायला लागते सांगा. माझ्यासाठी मी पनीर वराळी सांगतो, तुमच्या दोघांसाठी काय सांगा लागते? माझ्यासाठी तेच सांगून द्या. मला पनीर वराळीच पाहिजे, 3 पनीर वराळी. मला एकदम सरकी वरकी पाहिजे, तिखट सणान. तुम्हाला कशी पाहिजे भाऊ दोघायले? मला बी एकदम सणासन तिखट पाहिजे भाऊ. हो वराळी माणसं आहे ना आपण, काय राजे ओळखत बी नाही काय? तुम्हाला कशी देऊ? आपल्याला मीडियम पाहिजे, मीडियम. 2 तिखट 1 मीडियम. पाहिजे भाजीले मार, तेल नका टाक जा, नाही तर राजे होते तेल खाल्ल्यासारखीच लागते. थोडंसं तर्री म्हटलं कमीच ठेव जा. बरं काही हरकत नाही. पाणी म्हटलं पाणी कसं पाहिजे, साधं पाहिजे का मिनरल वॉटर पाहिजे? सोन्या सांग ना रे, मिनरल वॉटर असा साधन माझं कुठं पेतं, ते देशी पिऊ राहिले राजा. आपण काय साधं मिनरल वॉटर पाणी पेलं तर काय झालं? मिनरल वॉटर सांग 3 बॉटल मिनरल वॉटर. सगळ्यात उंचीवाली आण जा, सगळ्यात महागवाली 50 रुपयाची बॉटल असेल ते बी आण जा, काही हरकत नाही. कोल्ड ड्रिंक्स मध्ये काही आहे काय? वा सांगा ना, स्प्राईट आहे, थम्सअप आहे, मिरिंडा आहे, कोणतं पाहिजे तुम्हाला? कोको कोला आहे, कोणतं सांगा. मला स्प्राईट करा एक, मला कोको कोला करा. तुम्ही घ्या ना महेंद्र भाऊ काही? मला स्प्राईट द्या एक. बरं 2 स्प्राईट 1 कोको कोला. ठीक आहे. कशा म्हटलं रोट्या कोणत्या पाहिजे? तवा रोटी पाहिजे, तंदुरी रोटी पाहिजे, बटर रोटी पाहिजे का भाकर पाहिजे? सांगा कोणती पाहिजे तर.
2 भाकरी आण आणि 4 बटर रोटी आण. तुम्हाला काय पाहिजे हो महेंद्र भाऊ? अरे बोला ना, काय बा खा प्याच्या बाऱ्यात नाही शर्माचं, काही ढक्कल नका करू तुम्ही. तात्या आहे ना पैसे द्यायला तयार. तुम्ही काय लोड घेऊ राहिले? पार्टी देऊ राहिला तो मोठ्या मनाचा माणूस आहे तो. सांगा तुम्हाला काय पाहिजे तर. तंदुरी रोटी आणा 4, बिस्किट करून आणजा आणि त्याला बटर लावून एकदम. हे झालं बा मनाजोगत. बिंदास सांगायचं काय पाहिजे, काही ढक्कल नाही. घरच्यासाठी न्यायची असेल भाजी तर घरच्यासाठी पार्सल करून घेऊन जा 4-5 प्लेट. कोणीच काही म्हणणार नाही तुम्हाला आज. हो, आणखी राईस वगैरे काही लागेल काय? बासमती, काली मूछ, सांगा कोणता पाहिजे तर. बरं राईसचं नंतर पाहू, भाता गीताचं नंतर पाहू. पहिले हे तर आणा तुम्ही. हे सुरुवात करून देऊ मग पाहू. हा, लवकर आणा जराशी बाबा, टाइमपास नका करता. तरी म्हटलं 15-20 मिनिटं पकडून चला साहेब, टाइम लागतेच ना. आता बाकीचे आहे ना, बाकीच्या भाज्या बनणं चालू आहे ना, आणि कारागीर 2च आहे आपल्यापाशी, त्याचे हात चालू आहे ना. बरं काही हरकत नाही, पण लवकर करजा फक्त बस. तर तेवढं म्हटलं लवकर आम्हाला स्प्राईट आणि थम्सअप आणून द्या लवकर, पटकन आणून द्या जराशी. हा बस ते आणून देतो ना पहिले. कसं आहे आमच्यासोबत जेव्हा बी तुम्ही ट्रिप मारायला आले, खा प्याले बिलकुल शर्माचं नाही. असं समजायचं का आपणच स्वतः पैसे देऊ राहिलो, काहीच लोड नाही घ्यायचं, बिंदास खायचं. तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला तर म्हणून राहिलो 4-5 प्लेट तुम्ही पनीरची भाजी पार्सल घेऊन जा घरी. कोण काय म्हणणार आहे तुम्हाला? काही लोड नाही घ्यायचं, बिंदास खायचं. नाही हो, काही लावता का बाबा? आणता काय घरावर गोटे? काही म्हणून राहिले 4-5 प्लेट भाजी पार्सल ने. घरावर गोटे याचं काय काम आहे? आता आम्ही पाहिजे दोघं जण 4-4 प्लेट घरी नेतोच पार्सल, त्याच्याशिवाय थोडी जमते काही. अरे हा माणूस तसा पार्टी देत नाही म्हटलं. लय मिमता करा लागले आणि लय डोकं फोडा लागलं, त्याच्यानंतर जमला म्हटलं हाताल. आता हा माणूस सारख्या सुधारे राशी आहे काय? 3.5 लाखाची गाडी घेतली, आमची अशी 5,000 रुपये दिले राजू. तुम्हाला गोष्ट सांगतो, आता त्यातले पैसे काय खर्च नाही होत काय? आता तुम्ही सांगा, प्युअर 24 कॅरेट गुलाबाचा हार किती रुपयाचा होते? 3-4 हजार रुपयाचा होते म्हटलं. जवळचे पैसे द्यायला लागले म्हटलं, आम्हालाच गच्चू बसला म्हटलं. पैसे आधी वापस नाही दिले म्हटलं त्या तात्यानं. हो का हो, वाटत तर नाही राजू असे असं म्हणून ते. अरे तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर नका जाऊ, तुम्ही ओळखता का दिले? आम्ही राहतो ना सोबत, आम्हाला पूर्ण माहिती आहे म्हटलं. ठेवा ना टेबलावर ठेवा ना. काय नाव आहे म्हटलं तुमचं? गड्डीस म्हणा तुम्ही बी, सगळे जण गड्डीस म्हणते मला. कायची गड्डी होय बाबा? पैशाची गड्डी होय काय? अरे 2च आणल्या काय? एक कोको कोला पाहिजे ना. बस 2 मिनिटात आणतो थांबा. हा वेटर बी मला फुल 25च दिसू राहिला राजा. घ्या हो साहेब, जा बरं पटकन पाय बरं बाबा, पाय भाजी गिजीचा पाय बरं. भूकही लागली राजा, पापड नाही खात खात. हा बस घेऊन येतो थांबा, होते जाता. आता तुम्ही सांगा महेंद्र भाऊ, आपण दारू गिरू काही पित नाही, आपण काही खर्रापोळी खात नाही, मग आपण एक स्प्राईट आणि कोको कोला पेलो तर काय झालं? काय झालं तुम्ही सांगा. आता त्याच्या आजूबाजूले बसले आहेत तात्याच्या, ते रोज तात्यापासून म्हटलं दारू पिऊन घेते, मग आणि आपल्यावर एवढा खर्च केला काय झालं? नाही बरोबर आहे तुमचं, आपण पेणारे खाणारे थोडी आहे. मग आपण थोडीशी कोकोन स्प्राईट पिलं तर काय झालं? काही फरक नाही पडत. एक काम करता तुम्ही 4 प्लेट भाजी पार्सल मध्ये घरी घेऊन जा घरच्यासाठी, काही लोड नका घेऊन. अरे तो एवढा नशेत राहते आता तात्या, आज पाहिजे तुम्ही पुरी धांदाला. आता 2 मिनिटात बैठते गाडी, आता बरोबर चालू आहे रोलिंगवर. आता 2 मिनिटात बैठते गाडी, आता बोल भाषेत बदलते पुरी, काही लक्ष नाही राहत म्हटलं त्याचं आता. गाव जाते सळली गाव तुम्हाला हो, सळली काय काही बोलून नाही राहिले, काही नाही. अरे बोलायचं काय रे त्याच्यात? चढत नाही आपल्याला दारू, किती काही पेलो तर आपल्याला नाही चढत, तुम्हाला चढत असन. आता बी 5 क्वार्टर पेतो म्हटलं. हो असं तशातला समजू राहिला का म्हटलं? तात्या म्हणते म्हटलं मला बी. अरे तात्या पुरे ढ्या झाले तुम्ही. राजू जेवता का नाही जेवत? खाली पापड असता खाल्ली तुम्ही, आणि फुल बी झाली तुमची टंकी. तुमची बोल भाषा बदलली हो. कुठं दिलीप भाऊ, काही म्हणता काय बोल भाषा बदलली म्हणून? इंग्लिश बोलतो राजू मी, आणि तुम्ही म्हणता बोल भाषा बदलली. आय कॅन टॉक इंग्लिश, व्हॉट इज युअर नेम? अरे सांगा हो नामदेवराव, सांगा तात्याला काही बघितले ते 3 क्वार्टर मध्ये ढूक झाले देतं, आणि ते अधिक 5 क्वार्टर पेतो म्हणते. वांत्या करण काही इथं जेवू देन का नाही जेवू देन आपल्याला? करा सांग का हो दादा, इथं इज्जतचा भाजीपाला राजू हो, एवढी नव्हती प्याजी ना. हो तात्या, काही विचार करणं तुम्हाला. राजू राजनीतीत उभं राहायचं आहे म्हणता, आणि मार ढ्या झाले गाडी. इथं 4 चौघं वैकीचे आहे, बाजूला फॅमिली बसलेली आहे, काही तर विचार करावं लागते. वळकी गिळकी निघाली एखाद्या ठिकाणी म्हणजे झालंच ना फजितीचं काम. तुम्हाला म्हटलं होतं ना एवढी नका पिऊ, एवढी नका पिऊ. कोरीच पेले राजू हो तुम्ही. अरे पाणी टाकून घ्यायची ना, थोडी कमी जाते, कमी नशा होते. अरे नामदेवराव काही लावता राजू, मी दारू जरी पेलो काय? अधिक तर सुरुवात बी नाही केली. आता अधिक बी 5 क्वार्टर तुम्ही पाजत असाल तर आत्ताही पेतो म्हटलं बिना पाण्याची कोरीस. मजाक समजले काय? अरे हो वेटर ये बरं इकडे लवकर, भाजीचा ताल्ला आमच्या. चल जेवायचा वाढ बरं पटकन. टाइमपास करू राहिला राजा. आता देतो भाजी, मग देतो भाजी. घ्या साहेब, भाजी जाणार गेलतो, थोडासा वेळ लागते, गरम राहते ना. घ्या तंदुरी रोटी आणू ना बिस्किटवाल्या पुऱ्या बटरच्या? अरे हाव ना रे, तुला काय घडी तेच सांगा लागन काय? जा पटकन घेऊन ये. मला थोडीशी वाढतो रे बा भाजी, मला जास्त भूक नाहीये. मी घरून पहिले जेवण करून आलो होतो. काय तात्या, तुम्हाला सांगितलं ना बिनफुकट एवढी पिऊ नका, जेवढी पसते आपल्याला तेवढीच प्याव माणसानं. काही राजे हो, एवढी घेतल्या लगे 4च्या 4 क्वार्टरा पिऊन बसा बोंबलत तिथं. चढत नाही करू राहिले. 5 क्वार्टर आताही पेतो.
नाली फालीत पडून जायचं एखादा घरी जायच्या वेळेस. तू पाच तर काय नामदेव सांग. नामदेव तू पाच फक्त पाचही क्वार्टर एक तास पे तुम्ही. हो नामदेवराव पा बोल भाषा तर बदलली राजू. नामदेवराव डायरेक्ट नामदेवराव चालन का आणि म्हणते मला चढलीच नाही म्हणते. घरी नेऊन द्या लागन दिली भाऊ आपल्याला आता. नाहीतर झालं हाबडतोच काम आहे हे. नाली फालीत पडून जाईन डोक्या बोक्षाला लागलं तर बस. अरे का मॅट गेट झाले का तुम्ही नामदेवराव. त्याची बायको माहित नाही का तुम्हाला कशी आहे. तुम्हीच पाजलीच करते. एक काम करा लागन चेतन सोन्याला पकडा लागन त्याला म्हणा लागन तुम्ही घरी नेऊन द्या. आवच्या माय बी हे बरोबर बोलले तुम्ही दिलीपराव. हे बरोबर बोलले म्हटलं. चेतन आणि सोन्याला म्हणा लागन का तुम्ही घरी नेऊन द्या बा यायले. नाही तर कसं आहे सकाळी झगडायचं काय मुख फालतू अधिक. वो मोने थोड़ी सी तो पीली है चोरी तो नहीं की है. नाही का रे मोन्या. तात्या काय गाणी म्हणता राजू तुम्ही. काय आवाज आहे तुमचा. मुंबईला जा तुम्ही. मुंबईला गेले तर सिंगरच बनता तुम्ही. लय खतरनाक आवाज आहे तुमचा. आता झाले दोघे सुरू. आता करते आपल्याला पुरी कीर. आता गाडीत बी पूर्ण कीर करून टाकते आपल्याला. पुरी परेशानी जाय आता. अरे हो वेटर येणार रे बाबा. पोया गिया घेऊन का गायब झाला तिकून तिकडेच. घ्या बटर तंदूर घ्या बिस्किट एकदम कडक. का हो नामदेवराव बटर म्हणजे काय हो. बटर कायले म्हणते. अरे बटर म्हणजे तूप साहेब. तुपालेच बटर म्हणते इंग्लिश मध्ये. अच्छा हो काय कुठचं आणलं इकत. घरचं होय का रेडीमेड वाला होय. घरचंच राहते ते दुकानात येते. दुकानातून हॉटेलात येते ते. नाही वाद चांगला खमंग आला म्हणून विचारलं कायचं होय म्हणून. अरे साहेब घरगुतीच राहते ते आम्ही हॉटेलात आणतो इकाले. तात्या तुम्हाला झाली जास्त. तुम्ही चुपचाप राहा. फालतू डोकं काही खराब करू नका. गुपचाप जेवा आणि चला. चालते म्हणा लवकर घराकडे. घ्या जेवा बरोबर पटापट. चला जेवा आणि चला लवकर चला. लय टाईम उराला आपल्याला. भाजी भल्ली खतरनाक बनवली जशी पाहिजे तशीच बनवली नामदेवराव. अरे लय टेस्टी लागू राहिली राजू भाजी. अशी भाजी नाही खाल्ली मी कोणत्या ढाब्यावर नाही ना हॉटेलवर नाही. खरंच सांगतो तुम्हाला. मी राजा नशे पाणीत असून बी म्हटलं 8 पोळ्या दाबून घेतले ना. काही समजलंच नाही ना. 2 भाकरी आलं. एवढं नाही जेवत म्हटलं मी दारू पेल्यावर. क्वालिटी आहे पण राजू. जेवाची क्वालिटी आहे माना लागन आणि क्वांटिटी बी जास्त आहे. भाजी राजू भाजी काय टेस्टी झाली होती. अशी भाजी आम्ही आजपर्यंत नाही जेवलो. एवढ्या ठिकाणी जेवलो म्हटलं ढाब्यावर हॉटेलात. पण हिची क्वालिटी वेगळी आहे म्हटलं. खरंच नाव ऐकलं होतं तसंच आहे. अरे खरंच ना. काय नाव आहे म्हटलं तुमचं. नाव विसरलो राजू. नाव नाही आठवलं तुमचं. कृष्णा गवाळे म्हटलं. आणि हा मा भाऊ सोपान गवाळे. अरे कृष्णा भाऊ सोपान भाऊ लय क्वालिटी जोरदार आहे म्हटलं. खरंच आवडलं बा आपल्याला. हे आपलं आता फिक्स झालं आहे आपलं. आता जर इकडे झालं आपलं वाला येणं का स्टॉप आपला हाच राहील जेवाचा. अरे ते कुठे गेले म्हटलं. साहेब नाही दिसू राहिले. अरे काय विचारता राजू. मार दारू पेली ना आता वकून राहिले तिकडून. वकू द्या दारू उतरल्यावर मग शुद्धीत येते ते. आता घरी नाही आता आम्हाला टेन्शन आहे. अरे काय इथंच वकू राहिले का हॉटेलात. बाहेर गेले ना. हा बाहेर गेले ते वकाले माझे एकटाच गेले. अरे काय मार पिऊन घेते आणि ताल करते फालतूचा. घेणं नाही देणं नाही. कोणत्या गावचे म्हटलं तुम्ही. यावली शहीद. हे नाही का नांदगावपेठचं समोरचं तीच. बापरे लय दूर आले तुम्ही. हा याच लागलं ना बाबा. तुमचं नावच तेवढं फेमस होतं. अरे काय म्हणते साहेब. कसं वाटलं जेवण आपल्या हॉटेलचं. एकदम जोरदार. मला तर लय आवडलं बा. खरंच उरलेली भाजी मला पार्सल करून दे जा बा. आणि बिल सांगा तेवढं किती झालं तर. बिल झालं तुमचं 10,000 रुपये. कसं काय हो एवढं कसं काय बिल झालं 7 जणांचं 10,000 रुपये लागेल. एवढं कसं खाल्लं आम्ही. आम्ही तर काही एवढं खाल्लं नाही. ते तुम्ही टेबल नंबर 2 वाल्याला विचारा काय काय खाल्लं काय काय पार्सल आहे तर. अरे असं काय घेतलं तुम्ही. अहो तात्या पोट्या नसतं खाल्लं आम्ही. काय खाणार आहे. केवढं पोट आहे आमचं. हितभर पोट आहे हातभर थोडी आहे. जेवढं लागते पोटाला तेवढंच खाल्लं आम्ही. उद्या घेतो तुमचा पिशार. इथं तमाशे करून काही फायदा नाही. इज्जत भाजीपाला होऊन जाईल माया. उद्या घेतो. बरोबर हे घ्या भाऊ. कितना भाऊ हे घ्या पैसे. या दोघाय ना एवढं मागा आणलं माझ्या गाडं. फिटवाच्याच मागं लागले रे बाबा. हे पुरे फिटवाच्या मागं लागले. अरे काय आम्हाला टिप गिफ्ट देता काही. पा जमत असेल तर काही. हो ना द्या ना साहेब काही टिप तर द्या आम्हाला. 5-50 रुपये जास्तीची अपेक्षा नाही. हे घे अर्धे वाटून घे जा. 500 रुपये ते 250 तू घे 250 तू घे. 50-50 काय घेता राजू. मेहनत करता तुम्ही बी. अरे धन्यवाद साहेब धन्यवाद. चला येतो मग. आनंद झाला आम्हाला तुमच्या हॉटेलात येऊन. मस्त मनाजोगतं जेवण झालं आणि एकदम पॉश काम आहे. चला येतो मग. हा या साहेब या. हा या साहेब.